नमस्कार. ज्या कुटुंबाविषयी जाणून घ्यावं अशी उत्सुकता अनेकांना असते, त्या पवार कुटुंबातले एक सदस्य प्रतापराव पवार. पवार कुटुंबीय बारामतीचे. आत्ता आपण बघितलं, अगदी नेमकं सांगायचं तर बारामती जवळच्या काट्याच्या वाडीचे. या कुटुंबातली सगळी भावंडं वेगवेगळ्या क्षेत्रात गेली आणि तिथं ती यशस्वी झाली. कुणी कृषी क्षेत्रात संशोधन केलं, कुणी उद्योगात कर्तृत्व केलं, कुणी राजकारणात समाजकारणात आपला ठसा उमटवला, कुणी अनेक संस्थांना आधार दिला. त्यामुळं या विविधांगी कार्यामुळं पवार कुटुंबांनी आपल्या राज्याच्या सीमा पार केल्या, देशाच्याही कक्षा ओलांडल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रांशी पवार हे नाव जोडलं गेलं. असं उदाहरण दुसरं अगदी क्वचितच असेल. एकाच व्यवसायात असलेली अनेक कुटुंब आपल्याला माहिती आहेत. त्यांच्या पुढच्या पिढ्या देखील आल्या तर त्याच व्यवसायात आल्या. पवार कुटुंबियांचं वेगळेपण हे, आणि ज्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना खूप उत्सुकता आहे, की या कुटुंबातल्या, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, प्रत्येकाने वेगवेगळं क्षेत्र निवडलं, त्या त्या क्षेत्रामधलं यश गाठलं. कोणीही एकमेकांच्या व्यवसायात गेलं नाही. प्रत्येकाने त्याचा स्वतंत्र मार्ग निवडला आणि त्याचा राजरस्ता तयार केला. प्रतापराव बिट्स पिलानीचे केमिकल इंजिनियर आहेत. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष आहेत. अनेक उद्योगांच्या संचालक मंडळात आहेत. आपण तपशील बघितला. ते बालग्रामच्या कार्याशी जोडलेले आहेत. पुणे अंधशाळेशी त्यांचा जवळचा संबंध आहे. विद्यार्थी सहाय्यक समितीत ते मनापासून गुंतलेले आहेत. सेनापती बापटराव रस्त्यावरच्या मराठा चेंबरच्या भव्य वास्तूच्या उभारणीच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते तिथे इतक्या वेळा गेले आहेत. 1-2 वर्ष नव्हे तर सलग 7.5 वर्ष, की तिथल्या प्रत्येक चिऱ्याशी, प्रत्येक दगडाशी त्यांची ओळख आहे. कधी ते व्यान इफ्राच्या बैठकीत मार्गदर्शन करत असतात, कधी सरपंचांच्या परिषदेच्या वेळी त्या मंडळींना ग्रामविकासाच्या कल्पना समजावून सांगत असतात. तनिष्का भगिनींच्या मेळाव्यात महिलांना स्वतःच्या पायावर उभं कसं राहता येईल त्यातले वेगवेगळे मार्ग ते तिथे मांडत असतात. पदवी शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांच्या एकत्रीकरणातून नव्या पिढीला उद्यमशील बनवण्याचं स्वप्न प्रतापराव सतत पाहत असतात. उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं ते देश परदेशात जात असतात. तिथल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होतात. जातील तिथं नव्याचा शोध घेत असतात. तिथल्या प्रगतीचा वेध घेत राहतात. त्यावर अभ्यास करतात. त्याचा वापर आपल्या देशाच्या विकासासाठी, तिथल्या वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी कसा करता येईल यावर अतिशय बारकाईनं विचार करतात. त्याबाबत बोलतात, त्यावर लिहितात. वेगवेगळ्या कंपन्यांच्या संचालक मंडळांच्या बैठकांमध्ये ते असतात, समारंभात असतात, भरपूर वाचन करतात, व्यायामासाठी आवर्जून वेळ काढतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या व्यापातही ते वेळा अगदी काटेकोरपणे पाळतात. PGP आणि वेळ, एखाद वेळी घड्याळ चुकेल पण PGP सर कधी चुकणार नाहीत. त्यांच्याबरोबर दीर्घ काळ काम केलेल्या प्रत्येकाचा हा अनुभव आहे. मी जे आत्ता सांगितलं ती यादी PGP विषयी बोलतानाची खूप मोठी होऊ शकेल. त्याचं आश्चर्य वाटू देऊ नका, कारण हे सारं एक व्यक्ती करते हे सत्य आहे आणि ते सत्य आज आपल्याबरोबर आपल्याशी संवाद करण्यासाठी उपस्थित आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या पवार साहेबांना जाणून घेण्याचा प्रयत्न आपण त्यांच्याशी संवाद करताना करणार आहोत. मी सकाळमध्ये दीर्घ काळ काम केलं. PGPना वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या बैठकांमध्ये, वेगवेगळ्या प्रसंगी आमच्याशी बोलताना, संवाद करताना, कुठे काय चांगलं आहे ते आम्हाला सांगताना, तुम्ही काय केलं पाहिजे, व्यावसायिक आव्हानं काय आहे, जागतिक पातळीवरचं चित्र काय आहे, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मी त्यांना खूप जवळून पाहिलं आहे. आणि त्यांची मुलाखत ही त्यासाठीच मलाही इतक्या जवळ असून वेगवेगळ्या प्रसंगी त्यांना पाहून अजूनही ते पूर्ण कळलेत असं वाटत नाही. ते तुमच्याच बरोबर मी पण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे.
अनेक ठिकाणी ते पवारसाहेब म्हणून परिचित आहेत. काही वर्तुळांशी ते प्रतापराव या नावानं जोडलेले आहेत. काही समूहात ते PGP सर म्हणून ओळखले जातात. ते आमचे PGP सर आहेत. त्यांच्याशी बोलताना अनेकदा तसा उल्लेख होईल, त्यासाठी हा मी खुलासा केला. आता आपण थेट त्यांच्याशीच बोलू. मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे खरोखर एक आश्चर्य असं आहे की एका कुटुंबातली भावंड वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातात आणि नुसती त्या क्षेत्रामध्ये गेले आणि तिथे काहीतरी केलं असं नाही, तर त्यातलं सर्वात उच्च स्थान जे आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचतात. ह्याला काही योगायोग आहे असं म्हणता येणार नाही की त्यांच्यावरतीच कुठला तरी वरदास्त आहे म्हणून सगळे पवार कुटुंबीय मोठे झाले असं म्हणता येणार नाही. तर PGPच्या बोलण्यात नेहमी येतं की त्यांच्यावर लहानपणी खूप चांगले संस्कार झाले. ते आईचे संस्कार असतील, शिक्षकांचे संस्कार असतील, मित्रांच्या कुटुंबांचे संस्कार असतील. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की लहानपणी झालेल्या या संस्कारांचा पुढे यश मिळवताना किंवा वाटचाल करताना कसा फायदा झाला असं तुम्हाला वाटतं? मला तसं नाही सांगता येणार, पण आमच्या स्वतःनी माझे आईवडील हे प्रतिभावंत होते, अत्यंत कष्टाळू होते आणि अतिशय सामाजिक जाणीव असलेले होते आणि अतिशय प्रॅक्टिकल पण होते. वागताना आमच्यामध्ये काय चुका झाल्या किंवा काय योग्य झाल्याची अतिशय बारकाईने दखल घेणारी माझी आई होती. एक छोटंसं मी उदाहरण सांगतो. मी पहिली काटेवाडीमध्ये होतो आणि शाळेत पहिला दुपारची उन्हाची वेळ होती आणि मला त्यावेळी अगदी स्वर्ग माझा रथ 4 इंच वरती होता आणि मी त्या रुबाबात घरी आलो की मी हुशार मुलगा आहे. आणि जेवायला वाटलं कोलकर्णींनी ती आमची भात काहीतरी होतं भाकरी. ते म्हणलं की सच एन ऑनर आय गॉट अँड दिस व्हॉट इज दिस, हाऊ कॅन यू दिस पॉसिबल? So I said, I can't eat this. Don't you understand who I am? So she told my mother, look, he is not taking food, he is angry. I said, okay, don't worry. Take away that food and don't serve him till I tell him. After 1 hour, I couldn't control my hunger. So I went, I realized that you have to go to my mother. I went and bowed down and said, look, I'm hungry. She told me, you are getting food, courtesy these people for working, and there is a lot of efforts before you got your food. So never insult the food. Never insult people who are working for you. And respect them and understand what it means. But that small lesson was useful all my life. So her way of upbringing was such that one small stroke will make a permanent impact. And that is how each one of us was molded in basic character, behavior, and probably that affected our later life. आता आपण पालकत्वाविषयी खूप बोलतो, सजग पालकत्व वगैरे असे शब्द वापरले जातात. परंतु एका साध्या उदाहरणामध्ये आयुष्यावरती परिणाम करणारा संस्कार कसा होतो त्याचं हे अत्यंत प्रेरक आणि अगदी वेगळं उदाहरण असेल की एका साध्या गोष्टीमधून यश मिळवलं तरी स्वर्ग 2 बोटे उरलं असं अजिबात नाही. सगळ्यांसारखाच तू एक आहेस असं सांगणं आणि ते इतक्या खोलवर त्यांच्यापाशी रुजू असणं आणि त्यामुळे सतत तसं वागणं आयुष्यभर, मला वाटतं संस्कारांचा सगळ्यात मोठा हा भाग आहे. यशस्वी कर्तबगार हे जर निकष आपण लावले तर पवार कुटुंब हे यशस्वी आणि कर्तबगार आहे याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. आप्पासाहेब, शरदराव असे PGPचे एक बंधू त्यांच्या क्षेत्रात खूप मोठ्या उंचीवर पोहोचले. आपल्याला ते माहिती आहे, आपल्याला सगळ्यांना त्याबद्दल आदर वाटतो. PGP त्या सगळ्या भावंडांमध्ये लहान आणि असं म्हटलं जातं की मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये छोटं झाड खुरटून जाते किंवा त्याची वाढ नीट होत नाही. तर असं असताना ही भावंड एकेका क्षेत्रामध्ये यश मिळवत असताना सगळ्यात लहान
त्या कुटुंबातलं म्हणून असं कधी दडपण वाटलं का की हे इतके मोठे आहेत आणि आपण लहान आहोत? आणि नसेल वाटलं तर कुठली मानसिकता त्याच्या मागे तुमची डेव्हलप झालेली होती त्या वयातही, असं तुम्हाला वाटतं? There are two things which were very important. My mother always told us, you can't be live like a very ordinary person. किड्यामुंगीचं जीवन जगू नका. Excel in your life. Try think best. And she would always tell us what my elder brothers have done well and how. She will not compare. She will just say, look, Sharad has done so well. XYZ has done so well. And this is for your information. So there is always a spirit in my mind that, look, I can't be sort of backward or I can't leave behind. I must also make effort. There was no compulsion. My parents never bothered with how many marks we got in the school. As long as we passed, that was good enough for her. But they were extremely careful how we behave, who are our friends, what we read, what we discuss. And they could participate because they themselves were voracious readers. So on the dining table, or there was no dining table, we used to discuss all subjects. And each one had a freedom to talk. For example, Sharad Pawar was a congressman in his school days, whereas my family was leftist, Shetkari Congress. But he was allowed to express his views, and in fact, he canvassed against my brother who contested election against Congress. Sharad Pawar helped Congress party to topple my brother. Even that freedom was given to the family. Look, you follow your thought processes and you stick to your guns. This is something was very important. Another thing which I want to tell the audience, one of the reasons why we had to come up in life, that my parents had an unwritten rule that after graduation, don't come home for support. Get out. Live your life wherever. We have done our job. That's what best we could do for you. So when we enter college, our thought process to start, ab kya karna hai? What do we do in future? Because there will be no support from home. When I passed out B, the only 200 rupees my father gave me to buy HMT watch. That was the first and last money he gave me. Rest of the things is my future, my problem. So that insecurity which was given to us made us to think and fight. And so, once you have model to fight, whatever field you enter in, you do the same behavior. Your nature doesn't change. So, all my brothers, even my sisters, found their way. I remember one of my sisters had a very poor financial condition, and she wrote to my brother. She said, "What can I do?" He said, "That's your problem. You find solutions." So she excelled afterwards to find. So this upbringing, not to complain, but find a way out. You have your own life, and you have to struggle without security. That was something helped us a lot. पुढे. तुझा रस्ता तू शोध, हा जो संस्कार आहे की आता इथपर्यंत तुझं शिक्षण झालं, तिथपर्यंत आम्ही तुला मदत केली, आता तुझा रस्ता तू शोध. आणि BJPने आता सांगितलं की ती एक असुरक्षितता किंवा ते वातावरण क्रिएट केलं गेलं की तू आता त्याच्यात तुझा रस्ता शोध. पाण्यात पडल्यावर पोहता न येणारा माणूस जीव वाचवण्यासाठी जसे हातपाय हलवतो निसर्गतः, तसंच तिथे तुला तुझा रस्ता शोधायचा आहे. त्यामुळे कदाचित यशाची पायाभरणी त्या मानसिकतेमधून किंवा त्या संघर्षातून अधिक चांगल्या प्रकारे झाली असेल असं मला वाटतं. किंवा आत्ता जे त्यांच्या भगिनींचं उदाहरण त्यांनी सांगितलं की पर्याय आहेत, पण संघर्ष करा तुम्ही. त्यामुळे कदाचित कित्येक वेळा आम्ही आमचे काही प्रश्न घेऊन BJPकडे जातो आणि ते प्रश्न नसतात, ते सबबी असतात. माझ्या मनात नेहमी, कारण त्यांच्या या व्यक्तिमत्वाची ओळख मला खूप जवळून आहे, त्यामुळे नेहमी असं वाटतं की BJP आत मनात काय विचार करत असतील. किंवा एक ते उदाहरण सांगतात, अगदी साधं उदाहरण आहे, पण मला हे आपल्याला जरूर सांगायचं आहे की पालक किंवा आई मुलावरती छोट्या प्रसंगातून काय संस्कार करते. BJPला कुठेतरी बाहेर कामासाठी जायचं होतं
आणि ते सायकल घेऊन बाहेर पडत होते. तेवढ्यात पाऊस सुरू झाला म्हणून ते आले, सायकल उभी केली आणि ते घरात आले. अगदी साधा प्रसंग आहे. आजची आई म्हणेल, अरे बरं झालं बाळा तू परत आला. शारदाबाईंचं त्यांच्या आईचं वेगळेपण हे की त्यांनी बघितलं आणि विचारलं की परत का आला. त्यांनी सांगितलं की बाहेर केवढा पाऊस पडतोय म्हणून परत आलो. तुझं काम पूर्ण होणं आणि पाऊस यांचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. सायकल घ्या आणि जा. मला असं वाटतं की ही जी त्यातली हे जे आईपण निभावणं आहे ते शारदाबाईंनी या सगळ्या मुलांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी केलं आणि हे त्यांचं खूप मोठेपण आहे. आजच्या आयांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. पिढी तशी तयार होत नाही. किंवा आपण जेव्हा म्हणतो की सगळे भाऊ सगळ्या बहिणी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी कसे, त्याच्या मागे ही छोटी छोटी उदाहरणं आहेत. किंवा आता शरदरावांच्या इलेक्शनचं उदाहरण सांगितलं की ते काँग्रेसचे आणि सगळे डाव्या पक्षाकडचे. शारदाबाई उभे राहिले की त्यांना त्याचा मार्ग योग्य वाटतो आणि त्याला करू द्या. कुटुंबामध्ये बाकी सगळी मंडळी एका बाजूला, किंवा एक बंधू एका बाजूला, आणि त्याच्या विरोधात शरदराव. तर बाईंनी म्हणजे त्यांच्या आईंनी सांगितलं की तू हे कर. मला असं वाटतं की या प्रकारची संधी किंवा रस्ता पुढे देणं ते ऑब्झर्व जरूर करत असतील की पुढे काय होतं आहे, पण अतिरिक्त संरक्षण असं दिलं नाही म्हणून जे असुरक्षितता असा शब्द सरांनी वापरला तो एवढ्यासाठी वापरला. आपण बीजेपीनं अनेक काळापासून उद्योजक, मग यशस्वी उद्योगपती, वेगवेगळ्या उद्योगांशी त्यांचा संबंध, वेगवेगळ्या उद्योगांमध्ये असलेल्या संस्थांशी संबंध, तर त्यांना हे उद्योजक प्रताप पवार कुठे सापडले, तो क्षण काय होता, तो कसा शोध लागला की आपण उद्योगातच गेलं पाहिजे, काय तो टर्निंग पॉइंट कसा होता, मनात खळबळ काय होती, आणि त्या वेळच्या मनस्थितीकडे मानसिकतेकडे पाहताना आज काय वाटतं, उद्योजकच व्हायचं हे तुम्ही कसं आणि का ठरवलं? When I was studying Pilani, I had a lot of Marwadi friends there today. And I could see when I used to go their home, become very close friends. So going to their home, talking to them, staying with them was common. And I could see these are the leaders of tomorrow, businessmen. Why not me? I mean, what is that stops me doing business? Anyway, we have to do something in life. Number two, my very close friend, his grandfather was from Pilani. Very extremely successful, but totally failed on family matters. A man who ultimately came back to Pilani after earning very big wealth. Somehow we both clicked very well, and he was a great guidance for me. He used to say, "तुम मराठी बेवकूफ हो, तुमको धंधा आता नहीं, पैसा समझता नहीं." So I said, "Why are you saying that?" And then he used to explain how both are equal, but how Marwadi man succeeds because he takes a jump. He goes willing to go anywhere in the world. He's willing to work 24/7 work. If you want to go to a movie, you must go with your wife or in the garden. He said that's not a problem. You should go. But in business, it's a mission. It's 24/7 like a doctor. And unless you are prepared to do that, you will never succeed. And you Marathis don't have this character. You feel money is not very good. I mean, after a limit, why should you go for money? That's your mentality. And we make best use of it. Your weaknesses, we make use of it. So we use your talent, engineering, knowledge, whatever, at some price. And we succeed, etc. So there are a lot of things which I could discuss and understand. Even if I have no money from parents, I can still start working and succeed, or at least make my life. So these circumstances, plus my elder brother had started business when I was passing out from Pilani. All these things together, I was determined to go into business. पुन्हा इथे आपल्याला असं दिसतं की बिट्स पिलानीमध्ये असताना आजूबाजूला आपल्या बरोबर जे सहाध्यायी होते त्या कुटुंबांचा, त्यातल्या उद्योगांच्या संस्कारांचा किंवा त्या मेंटॅलिटीचा परिणाम कसा होत गेला आणि त्यातून ही इच्छा कशी निर्माण झाली, किंवा पुष्कळ वेळा जसं मराठी मानसिकता असं जे म्हटलं जातं, पैसा मिळवणं म्हणजे पाप आहे अशी काहीतरी एक जी समज आपण करून घेतलेली आहे.
आणि तुमच्याकडे अनेक गोष्टी असताना, अनेक स्किल्स असतात, बुद्धिमत्ता असते, कष्ट करण्याची वृत्ती पण असते, परंतु अशा कुठल्या तरी अवास्तव कल्पनांमुळे उद्योगांमधलं यश हे मराठी कुटुंबांपासून दूर राहतं आणि त्यामुळे व्यवसायात पडणं, उद्योगात पडणं असा काहीतरी एक वाक्प्रचार रूढ झालेला आहे. त्यामुळे I just want to interfere you because I remember. See, my parents taught us Vyavahar. From childhood, we were forced to sell vegetables, bananas, get accounts. Even milk in somebody's house, the servant was not there. So, to work for your duty without fear, without any reservations was imbibed. Number two, we were told how to interact with people, and as I told you, there was no protection. I mean, suppose I fight with somebody outside and I get hurt, say, that's your problem. It's outside the home. In home, you will not come crying. I'm not going to protect you. You fight your bed. So we were continuously exposed to the realities, world, even business to some small extent. There are many examples. Just want to tell you that we were mentally prepared to face any situation when it comes to. And that preparation also helped us a lot. Okay, nahi aata. So for example, I still tell people that I had no money, so what? Great resources. I mean, I tell my students when I go to colleges or to talk to them that I didn't know English. I was Marathi medium boy. When I went to Ferguson, I failed all subjects because I didn't know what hypotenuse means. I didn't know what phylum means. No knowledge of English. So it's not my crime. Okay, this is a handicap, overcome that. So, if you understand that I'm not British born boy, so I should know good English. I'm Marathi. Born and brought up in Marathi medium, so I don't know English. Fine, learn. In Pilani, Hindi was a problem. Didn't know, I learned Marwadi also, Hindi also. Learn. So, instead of crying about the handicaps, if you work on that, you overcome the situation. And that's what we were told, we were brought up in all this atmosphere. So that became a natural character. And that was helpful all over. Even in your Sakar, I know nothing about Sakar, but I learned Sakar. DGP नेहमी सांगतात की सकाळमध्ये येण्यापूर्वी किंवा विशाल सह्याद्रीत ते होते तेव्हा त्यांना वृत्तपत्र किंवा ते कसं चालवायचं असतं त्याचं काय ते अगदी काही माहीत नव्हतं. परंतु हे जे शिकण्याची वृत्ती जी सांगितली त्यांनी की तुम्ही शिकून त्याच्यावरती मात करू शकता, ओव्हरकम करू शकता निश्चित तुम्ही. त्याला जोडूनच एक प्रश्न आहे की आपण नेहमी एकूणच आयुष्याकडे बघताना असं आपण म्हणतो आणि विशेषतः उद्योगात असलेल्या लोकांविषयी तर की आयुष्य म्हणजे चढ उतारांची बेरीज वजाबाकी असं सगळं असतं. कधी यश, कधी अपयश, कधी अंदाजानुसार घडून येतं, कधी त्याच्या उलटं होतं. अशी आंदोलनं तुमच्या आयुष्यामध्ये आली असतील तेव्हा तुम्ही कसे सामोरे गेला आणि त्यातनं कसं सावरलं? आंदोलनं तर निश्चित आली असतील, काय काय उपयोगी पडलं? जे घट्ट मन लागतं त्याला ते कसं तयार झालं? No, I think every failure teaches you. And just I was talking to the audience in the opening speech. You think you are clever, intelligent, etc., etc., but somebody is cleverer than you in some areas. Like somebody, one man, couple of people fooled me millions of rupees or crores of rupees. When I look back, I said, look, this is a very expensive way of learning. I laughed at myself. How nicely fooled you. So, question is whether you get angry, upset, and cry, or you learn. I say, look, okay, we have happened. Now let's walk further. What can we do further? So this fighting spirit and acceptability of failures and willing to learn and march ahead was something. Was again I say it was imbibed in us. And, that's I think that's a probably way of life where nothing should happen without struggle. I mean I never believed we should get it free. You must fight for that, you must earn that, and then you really enjoy that. So there were a lot of temptations. I mean, now since you have come to this point, when I was working for Baravati Winery, I had to leave Pune for 6 months. And that was for the farmers. I had nothing personal interest into it. I didn't know W of wine, but I was given responsibility. Look, you have to
set it right. I did. But in process, I lost the business. Bank accounts were overdrawn, and bank was angry. They said, paid money, we didn't have money. So a friend of mine said that you did this for Sharad Pawar and his family, prestige and farmers. Go to him and get money. He has a lot of money. I said, I don't know what is he has money, but I will not go to him. He said, why? I said, look, if I'll go this time. If it happens next time, if he's not there, what will I do? So I must fight my battle. I accepted that responsibility. I take the responses. I cannot go because of you. I have done this, so you help me here. It's not protocol. Where you say, now you get me back my losses. That was not idea. That was not negotiated. That was discussed. I accepted the responsibility, social sort of sanskar. But then this is something people always thought ki in Sakar also, students also ask, Pawar, तुम्हारा क्या पैसा कमी है? It's a perception that we have done some money. The perception could be there, but my conscience is clear that I have not touched single paisa free money from anybody in my life, and I will never do in my later life also. And nothing stopped me from that. So avoid these temptations, fight for the situation is real long term. And probably instead of blaming somebody, how you can overcome the situation, that is more helpful. आणखीन एक आपल्याला बीजेपीच्या आयुष्याकडे बघताना दिसतं की खूप मोठ्या लोकांचा सहवास त्यांना लाभला. म्हणजे शंतनराव किर्लोस्कर असतील, यमुताई असतील, यशवंतराव चव्हाण, बिडेश कुलकर्णी, शोभनाताई रानडे, अच्युतराव आपटे, किशाभाऊ पटवर्धन, बाबासाहेब जाधव, निर्मलाताई पुरंदरे, अशी खूप माणसं त्यांना जवळून पाहता आली, त्यांचं काम पाहता आलं, त्यांचा सहवास मिळाला, त्यांच्याशी संवाद करता आला. तर ही सगळी सामाजिक क्षेत्रातली, उद्योग क्षेत्रातली फार मोठी नावं आहेत, आपल्याला कल्पना आहे त्याची. ह्या सगळ्या मंडळींच्या जवळ वावरताना, त्यांच्याशी संवाद करताना, त्यांच्या वर्तुळात असताना तुमच्या मनात सामाजिक जाणीवा निर्माण होण्यासाठी त्याचा कसा परिणाम झाला? आणि मुळात असं आहे की तुम्ही या व्यक्तींच्या जवळ कसे गेलात, त्यांना समजून कसे घेत राहिलात? मला हे जाणून घ्यायचंय की सहवास मिळाला पण एखादी व्यक्ती कळलीच नाही, पण उत्सुकता असेल, त्याचं काम बघून, म्हणजे सामाजिक कामांचं जे सुरू झालं ते पीजीपी सर नेहमी सांगतात की अच्युतरावांसारखा, किशोररावांसारखा इतका निरलस वृत्तीने काम करणारी माणसं मी बघितली, शोभनाताईंसारखी, की मला दुसरा चॉईसच नव्हता. मला कुठलंही काम त्याच पद्धतीने करायला हवं होतं. तर मला जाणून हे घ्यायचं आपल्या सगळ्यांना की तुम्ही हे लोक कसे पाहिले, त्याचा परिणाम कसा होत गेला की तुम्हाला जिथे वाटलं की नाही सामाजिक कामांमध्ये जाणं, काम करणं ही आपली जबाबदारी आहे. Probably part of it, I sometimes feel it's a destiny. When I was coming from Pilani to start business, I landed in Mumbai, and then I was told by then S.K. Patil, the very big leader, and Bidesh Kulkarni, who was a member of the parliament. They said, look, Pratap, you are going to Pune, Pune Blind School, you know the system. I said, yes, I know Dr. Mathur. He said, you have become very interested from today. I said, I don't know anything about blind school. They said, that's your problem. So that's how, before I started a business 50 years ago, I have become very interested in blind school, which I continue till today. Like this, when I succeeded in blind school, then Achyuta came forward, you become my trustee. So I liked his works. Like this, one by one, I went on interacting. But the important part, my biggest benefit for these people, I mean, you have some selfishness. These Dr. Mathur, founder of blind school, or Apte, Dr. Apte, or these people, were so selfless to the core. So that is a very strong moral world. You couldn't think of corruption in life. You couldn't think of free money. The chori karo aur paisa kabao. Do cheating or do tax evasions and earn money. That was my, I think, moral benefit of my. So, did I do business and earn money? Yes. That when I'm in business, I'm a hardcore Marwadi. I learned from them how to fight life, how to work hard. But in social, I can just say, look, this is a very strong moral wall, which made me to behave in my other things also. There was never a temptation of free money or
free honor or free thing. So I think I'm really grateful to these people that I got so much time with them. I worked with them, including Shantanu Rao. Shantanu was a great man. He was a businessman, but morally he was extremely strong, very helpful. I think these people made a lot of influence on me. Can I pick up something from each one and try to imbibe my culture in a small way, at least in my capacity? And I think that's how I got involved into one by one. I mean, I must tell you, I never asked any post or any honor or any trusteeship. People came to me and pounced on me and forced me to take that kind of responsibility, which I did happily. But in Padma Shri, I never applied. I said, I will not apply. By applying, begging, you get honor, what the hell about it? So it's greatness of people, the society, that they give me honors. But these people were very influential in my life. Yashantra Chavan, S.L. Kirloskar, Achyut Rapte, Nirmaltai Purandare, Baba Sahib Jadhav, Dr. Machwe, hard, selfless to the core, flawless. And I had an opportunity of working with them for 2 decades, 3 decades, so I was lucky to have this. So I said, destiny give me good people around me. किंवा कर्मवीर भाऊराव पाटील Yes, absolutely. त्यांच्या घरी येत असत. आता कर्मवीरांसारखा मनुष्य ऋषितुल्य किंवा त्याच्याही पलीकडचे शब्द कमी आहेत की अशी बघायला मिळणं. आणि त्यांनी जे रुजुतेने सांगितलं, मला पुन्हा एकदा PGP-मध्ये आम्हाला ते नेहमी दिसतं. तो आत्ता मला सहज एका साध्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं की माझी ही माणसं मोठी होती, टॉवरिंग पर्सनॅलिटीज होत्या, पण माझी क्षमता जेवढी होती तेवढं मी घेतलं. त्यांची क्षमता किती आहे आपल्याला कल्पना आहे, परंतु मला जेवढं घेता आलं, जेवढं अनुकरण त्याचं करता आलं तेवढं मी केलं. इतकी रुजुता स्वभावामध्ये असणं हे संस्कारांशिवाय येत नाही असं मला स्वतःला वाटतं. ज्या सामाजिक कामांबद्दल आपण बोलतो आहोत, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, सकाळ माध्यम समूहाच्या वेगळ्या उपक्रमातून PGP-ने अनेक सामाजिक कामं केलेली आहेत. सकाळ इंडिया फाउंडेशन असो, सकाळ रिलीफ फंड असो, किंवा पानवडीसारख्या अनेक गावांमधला दुष्काळ हटवण्याचं काम असो. आत्ता आपण बघितलं या व्यक्तींचे संस्कार आणि तिथून ते या कामाकडे ओढले गेले आणि त्यांना असं वाटलं की ही माणसं हिमालय एवढं काम उभं करतायत, तर आपण केलंच पाहिजे. आपली ती जबाबदारी आहे, आपलं ते कर्तव्य आहे. तर अशा कामामधून जे समाधान मिळतं ते तुम्ही कसं वर्णन कराल त्याचं, की त्याच्यानंतर खरंच तुम्हाला काय वाटतं? म्हणजे इतक्या शेकडो गावांमधला दुष्काळ हटवण्यामध्ये सकाळ रिलीफ फंडाने काम केलं. PGP तेवढ्यापुरते तिथे सहभागी असतात, त्यातून पूर्ण विड्रॉ होतात, त्यांचं लक्ष असतं. पण ते असे कधी सभा समारंभांमधून हे मी केलं म्हणून मिरवायला गेले नाहीत. तर त्याचं आंतरिक समाधान जे त्यांना मिळतं, जे या व्यक्तींमधून त्यांच्यापर्यंत झिरपत गेलं, किंवा ते अगदी निरलस सेवा, कुठलाही मोहाचा क्षण न येता केलेली सेवा, तर त्याचं समाधान काय असतं? I think society has many handicaps, financially, education-wise, knowledge, plus casteism, etc. And I always thought, actually, many books have made a lot of influence on me, many traveling has made a lot of influence on me. So I thought, look, if you want to live in good society, who should work for that? Who should work on it? If you want to live in good society, what do you do for that? And that was the question I always asked myself. So let me contribute. Luckily, I have medium like Sakar. I can make use of it. We are agro one. We can enlighten farmers. So can you make best use of this medium, wherein it's business also, but at the same time you are entertaining the society by helping handicapped children or women or students. Can we improve their life? Whether it's College of Engineering or whether it's Saxamati or MSBT. So, as a conscious citizen of this country, you must contribute for betterment of the society. I mean, you work for yourself, you prosper, you get honors, fine. But what have you done for the society? This is a question we were asked, we were told to ask, or we were taught to ask. And that reflected, I always find enough time to do this work. I have never neglected my business, but whatever responsibility social I have taken, that also I have neglected.
And that's where timing comes in picture. I plan my time. So I don't waste time. And I think in a small way, whatever I have contributed, because I never found that I have no time. There is always time. It's up here. It's your priority. If you decide, you have time. So that's, I think, slowly. अगदी शेवटचे 2-3 प्रश्न आपण घेऊन मग थांबणार आहोत. बीजेपी 75 या वर्षी पूर्ण करतायत. म्हणजे आपला कोणाचा विश्वास बसत नाही आणि त्याच्याबद्दल हेवा सुद्धा वाटतो. एरवी 75 जसे लोक दिसतात तसे ते अजिबात नाहीत, तसे ते वागत नाहीत, तसा विचार करत नाहीत. ह्या उत्साहाचं ऊर्जेचं रहस्य काय आहे? त्यांनी मगाशी बोलताना सांगितलं ते प्राणायाम करतात, योगासनं करतात, चालण्यावरती त्यांचा भर असतो. तर कुठून हे सगळं काय, कसे 75 तुम्ही असे आहात? No, look, if you want to enjoy life, as I told you, if you expect something free, it's a crime. If you want to have good health without doing anything, you want a good vehicle without servicing, well, how do you expect that? So you have good vehicle, but if you look after that, service that very well, it will give good service. Body is the same. I mean, you have to give justice to your body. You have to give justice to your mind. So Uday Pent is here. He used to teach me yoga. Learn how. I feel that whether it is physical, or mental, or financial, you work for it, and you earn for it. You earn the right to get that respect or happiness, whatever. Don't expect it free. So I always find I have 24 hours. 1 hour I can give for my body and mind. And can you say that no, I don't have time? It's wrong. You're cheating yourself. If you have time, you always find 1 hour for yourself, and that's what I do. So I plan my time. I plan my table, and I find I have enough time for everything. So, and that's why age doesn't come in my mind. I don't know how long I'm going to live, but as long as I live that happily and healthy, that effort I always make. But never think of my age. तो उत्साह, तो आनंद आपण बघतो आहोत. आणखीन एक प्रश्न आहे, ते थोडक्यात उत्तर दिलं तरी चालेल त्याचं, की पद्म सन्मानासारखा इतका सन्मान मिळाला आणि आम्हाला सगळ्यांना अर्थात त्यांच्या बरोबरचे सगळे म्हणून खूप आनंद झाला. बीजेपी सर शांत होते, म्हणजे आम्हीच जास्त उत्साहात होतो, जसं काही आम्हाला तो पुरस्कार मिळालाय. हा समतोल कुठून येतो हे कळत नाही. कसे तुम्ही इतके कसे राहू शकलात? म्हणजे याचं तरी उत्तर आम्हाला काहीतरी समाधानकारक मिळावं, की असं कुठून येतं? I am the third person to get Padma Shri in my house. So I am not the शांबासाहेबांना मिळाला होता, शरदरावांना मिळाला होता. So it's lucky that one family has 3 Padma Award winners. But I think it's a society who has appreciated, and I am grateful to them. Nothing more than. If they are not appreciated, not given, would it have made a difference on my life? It won't. Having Padma Shri, has it made any difference in my life? No. So it's fine. I'm just grateful and thankful to the government or society, whatever it is. That's how I look at it. And nothing more than that. शेवटचा प्रश्न. सकाळ सरपंच महापरिषदेमुळे ग्रामीण विकासाचा वेगळा विचार करणारी तरुण सरपंचांची एक पिढी महाराष्ट्रामध्ये उभी राहते आहे. एज्युकॉनचा उल्लेख मगाशी झाला. एज्युकॉन सारख्या उपक्रमामुळे आपले विद्यार्थी जागतिक पातळीवरच्या स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी सिद्ध होत आहेत. स्टार्टअप सारख्या उपक्रमातून उद्योजकता वाढीला लागली आहे. तनिष्का चळवळीद्वारे दुष्काळी भागातली अनेक गावं समृद्ध झाली आहेत, तिथे पाणीसाठा वाढला आहे. उद्योजकता, सामाजिक कामं यांच्यामुळे हे मोठं परिवर्तन आजूबाजूला आपण पाहतो आहोत. समाजात या प्रवृत्ती विकसित व्हाव्यात, त्यातून एका प्रगतिशील आणि सुदृढ समाजाची निर्मिती व्हावी. त्यासाठी काय करता येईल असं तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व झाल्यानंतर, त्यात यश मिळवल्यानंतर असं वाटतं की काय करायला पाहिजे? समाजाने कुठल्या मानसिकतेतून या सगळ्या आव्हानांचा विचार करायला पाहिजे? See, I only feel many times sad that we have not learned much from the history. Neither we have much thought about it. I mean, why does Pakistan, few people come and attack on your parliament, kill your people? Do they do in China? Do they do this in Israel? Will they be able to do it?
you can't be just spiritually strong. You have to be. I always, this is my learning from the history that you should be able to protect from you barbarians. So Babur came, conquered you. British came with guns, they conquered you. You may be intellectual, you may have 10,000 years, you may have yoga, Ayurveda, fine. But who were you in those 1,000 years? Why you become weak? And what needs to be done where you become again strong again? How we can work as an entire society. And the spirit which, freedom movement with Gandhiji, everybody was willing to die, willing to sacrifice, go into prison. Or in Shivaji Maharaj's time, all kinds of people were willing to die for him. Oh. So, it's all, society can give results if there is a proper leadership and if you make effort. I feel, at least from my side, can I enlighten the society? Because I have weaker newspaper and media. That's, I would honestly try to do that. Can I help as an individual in the institution where I have some knowledge, like engineering college, MSBT or Vidyarthi Science, can I guide them? So as an individual, it's my duty. I'm not obliging anybody. Create and help for the betterment of the society. And that's what every individual who has got good education, good health, should give some energy, some time. You can't expect a good society without you contributing it. If you want to live in a good society, create one. If you want to have good children, give them good sanskar. In the same manner, this is how I look at it. And I pursue this all my life. This is how I look at it. If I can do something, I feel it's my duty and I must contribute. It's no obligation. But I want to have a good society. And I want to see a strong nation, unified people. And if I understand that, I must contribute for that, than blaming somebody. Thank you. Audience मधून सभागृहातून कोणाला जर पीजीपी सरांना काही विचारायचं असेल तर विचारू शकता आपण. पीजीपी सरांचे आभार, संयोजकांचेही आभार ही संधी दिली.